Hey on, let's understand what is a letter. So letter is used as a means of communication. Suppose this person wants to communicate with the other person who is in the other town. He will drop a letter in his mailbox and the post office will then deliver this letter to his friend. So thus letter is a mode of communication in which you can communicate your message through a written letter on a piece of paper. So let's learn letter writing in detail. Next, there are two types of letter. One is formal letter and the other is informal letter. Okay. Formal letter is written to business and प्रोफेशनल पर्पसेस. ओके. जे आपण एखाद्या बिझनेस किंवा कोणत्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटला पाठवतो ते आहे फॉर्मल लेटर. द लँग्वेज शुड बी सिम्पल. अँड इनफॉर्मल लेटर इट इज रिटन फॉर पर्सनल कम्युनिकेशन विथ अ नोन पर्सन, म्हणजे आपल्या घरच्या लोकांना किंवा फ्रेंड्सला. ओके. हिअर ऑल्सो द लँग्वेज इज व्हेरी सिम्पल. Formal letter. Let's understand what is a formal letter. A letter for official purpose. लेटर टू स्कूल प्रिन्सिपल टू गव्हर्नमेंट अथॉरिटी. ओके. जे गव्हर्नमेंटची अथॉरिटी आहे, म्युनिसिपल डिपार्टमेंट आहे किंवा एखादं पब्लिकेशन आहे किंवा हायर अथॉरिटी आहे, त्यांना आपण लेटर लिहितो. तर तुम्हाला एक्झाम मध्ये तसंच येणार आहे की राईट अ लेटर टू द प्रिन्सिपल, राईट अ लेटर टू द म्युनिसिपल डिपार्टमेंट किंवा पब्लिकेशन. सो दॅट विल ऑल कम इन फॉर्मल लेटर. लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज इनफॉर्मल लेटर. written to a friend. Okay, आपल्या closed one, to the close family member. So it is written to a member who we know. आपल्या नातेवाईकांना किंवा फ्रेंड्सला, आई वडिलांना. It should have respectful words in it. आता आपल्या घरातल्यांना लिहितो, आपल्या क्लोज फ्रेंड्सला लिहितो, दॅट डझंट मीन की आपण काहीही लिहू शकतो लेटर मध्ये. इट शुड बी व्हेरी प्लेझेंट. द लँग्वेज शुड बी प्लेझेंट अँड रिस्पेक्टफुल. ओके. पार्ट्स ऑफ लेटर. लेट्स अंडरस्टँड की एखाद्या लेटरमध्ये काय काय पार्ट्स असायला हवे. सर्वात आधी सेंडर्स नेम अँड ऍड्रेस. सेंडर म्हणजे जो लेटर लिहित आहे त्याचा. ओके. तर मग ते आपला ऍड्रेस असणार. इट शुड बी रिटन ऑन टॉप. इट इन्क्लुड्स रायटर्स नेम अँड ऍड्रेस. तर आपण आपला ऍड्रेस लिहिणार. कधी कधी तुम्हाला क्वेश्चन मध्ये त्याचा ऍड्रेस दिलेला असतो, बट कधी कधी नसतो दिलेला. सो यू कॅन फ्रेम युअर ओन ऍड्रेस. ओके. तुमचं नाव आणि ऍड्रेस काहीही देऊ शकता. जास्त करून बोर्ड एक्झाम मध्ये तुम्ही दुसऱ्याचं नाव लिहा, म्हणजे स्वतःच्या नावाजागी कोणाचं तरी रीमा किंवा टीना, अमित असं जे कॉमन नाव असतं ते तुम्ही यूज करू शकता. ओके. किंवा एबीसी असं ऍड्रेसच्या जागेवर. डेट. डे इज रिटन इन फिगर, मंथ इन वर्ड्स अँड इयर इन फुल फिगर्स. आता डे इन फिगर म्हणजे असं नंबर मध्ये लिहायचं. 27 हे मंथ आहे ते वर्ड मध्ये म्हणजे जुलै पूर्ण, आणि इयर पण नंबर्स मध्ये लिहायचं. ओके. सो दिस शुड बी अ फॉर्मॅट इन युअर लेटर. रिसिव्हर्स ऍड्रेस. त्याच्यानंतर तुम्ही जिथे तुम्ही लेटर पाठवत आहात त्याचा ऍड्रेस मेन्शन करणार. नॉट रिटन फॉर इनफॉर्मल लेटर. जे तुम्ही नातेवाईकांना लिहिता किंवा फ्रेंड्सला लिहिता त्याच्यात तुम्हाला रिसिव्हर्सचा ऍड्रेस लिहायची गरज नाही आहे. ओके. In formal letters, the name of the company, firm and the designation of the authority is mentioned. जे फॉर्मल लेटर आहे, जर तुम्ही कोणत्या गव्हर्नमेंट अथॉरिटीला लिहित असाल तर त्यांचं नाव किंवा त्यांचं जे डेझिग्नेशन आहे युजली ते येतं, कारण आपल्याला माहिती नसतं की त्या डिपार्टमेंटमध्ये कोण आहे, त्यांचं नाव नसतं माहिती. सो वी यूज द डेझिग्नेशन. म्हणजे कमिशनर झाला किंवा म्युनिसिपल ऑफिसर झाला किंवा प्रिन्सिपल झालं, टीचर झालं. सो नेम शुड नॉट बी मेन्शन्ड. ओके. देन कम्स सब्जेक्ट. तुमचा जो मेन लेटर तुम्ही ज्या कारणासाठी लिहिता त्याचा सब्जेक्ट येणार. फॉर पर्सनल लेटर्स इट इज नॉट रिक्वायर्ड. ओके. इनफॉर्मल लेटर साठी इट इज नॉट रिक्वायर्ड. ग्रीटिंग. इट्स अ फॉर्मल वे ऑफ बिगिनिंग लेटर. सो हाऊ आर यू, होप यू आर फाईन, हे सगळं ग्रीटिंग आहे. ओके. सो दॅट यू शुड स्टार्ट अ लेटर बाय रायटिंग इट. बॉडी ऑफ द लेटर includes introduction, message and conclusion. बॉडी म्हणजे जो मेन पार्ट आहे ज्याच्यात तुम्ही सगळं लिहिता की तुम्ही लेटर का लिहित आहात, काय मेसेज द्यायचा आणि कसं तुम्ही कन्क्लूड करणार. क्लोजिंग स्टेटमेंट. त्याच्यात येतं युअर सिन्सिअरली किंवा युअर फेथफुली, हे लास्टला तुम्ही खाली लिहिणार. ओके. आणि मग सिग्नेचर किंवा मग डेझिग्नेशन, सेंडर्स नेम और सिग्नेचर. तर हे सगळे आहे पार्ट्स ऑफ लेटर. दिस हॅज टू बी इन युअर लेटर. क्विक टिप्स.
कीप द लेटर शॉर्ट अँड अप टू पॉइंट. ओके, जे पण तुम्ही अथॉरिटीजला लिहिताय तर तुम्हाला जे मेन इश्यू आहे ज्याच्यासाठी तुम्ही लिहिताय ते लिहा. तुम्ही हे कशाला पॉइंट आउट करताय ते लिहा आणि मग थँक्यू अँड ऑल दॅट अँड क्लोज युअर लेटर. ओके, सो द लेटर शुड बी क्रिस्प. कीप युअर फोकस ऑन द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इन डिटेल्स ऑफ द क्वेश्चन. जे काही क्वेश्चन मध्ये डिटेल्स दिलं आहे ते इन्फॉर्मेशन यूज करा आणि त्याच्या बेसिसवर लेटर लिहा. ओके, यूज सिम्पल अँड अप्रोप्रिएट लँग्वेज. बी कर्टियस अँड टॅक्टफुल. यूज अप्रोप्रिएट एक्सप्रेशन. आता तुम्ही एखादा क्वेश्चन विचारताय ज्याला तुम्ही लेटर लिहिताय त्याला, तर मग क्वेश्चन मार्क येणार किंवा काय बोलताय तर अपॉस्ट्रफी येणार. ओके, सो बी कर्टियस म्हणजे व्यवस्थित लिहा विथ एक्सप्रेशन. बी शुअर टू मेन्शन द डेट. तर डेट असली पाहिजे. ओके, रिवाइज द लेटर अँड चेक स्पेलिंग अँड ग्रामॅटिकल मिस्टेक. तर जेव्हा तुम्ही एखादा लेटर लिहाल तेव्हा ते लिहून झाल्यानंतर चेक करा पुन्हा की स्पेलिंग्स बरोबर आहे की ग्रामर मिस्टेक्स आहे. ओके, कारण युजली काय होतं आपण फटाफट लेटर लिहितो आणि मग पण फिगर आउट नाही करू शकत की काय मिस्टेक्स आहे त्याच्यात. सो जस्ट रिवाइज इट अगेन, गो थ्रू द लेटर आणि जर काय मिस्टेक्स असतील तर करेक्ट करा. बिकॉज दीज टॉपिक्स ना यू कॅन स्कोर आउट ऑफ मार्क्स किंवा 4.5 तरी भेटतीलच आरामात. So let's understand what comes in a letter. Write a formal letter. Write a application of leave or absence. तर पहिला लेटर तुम्ही लिहिणार आहे because you need a leave or a absence. You are in school. तर तुम्ही लिहिणार तुमच्या प्रिन्सिपलला. Okay. Let's start. पहिला मी लिहिला to. Okay. The principal. प्रिन्सिपलच्या स्कूलचा ऍड्रेस हे पूर्ण लिहिलं, स्कूलचं नाव आणि ऍड्रेस. आता ह्या पॅसेज मध्ये ना तुम्हाला सर्वात आधी काय लिहायचं असतं, जर तुम्ही गव्हर्नमेंट अथॉरिटीजला लिहत असाल तर मग इकडे तुमचा ऍड्रेस येणार वरती. ओके, आता सिन्स दिस इज युअर ओनली स्कूल सो यू आर रायटिंग डायरेक्टली लाईक दिस. इथे तुम्ही टू लिहिलं कॉमा द प्रिन्सिपल अँड देन द स्कूल नेम. आता मी ABS स्कूल लिहिलंय. ओके, अँड जस्ट अ कॉमन स्ट्रीटचं नाव लिहिलंय, कोणताही तुम्ही लिहू शकता. डेट इज 28 जुलै 2025. त्या डेटचा फॉर्मॅट बघा, मी जसं एक्सप्लेन केलेलं सेम मी तसंच लिहिलंय. ओके, देन इज द सब्जेक्ट application of sick leave. So you are writing this letter for application of sick leave. Respected sir or madam. जर तुमची प्रिन्सिपल सर किंवा मॅडम, जर मॅडम असेल तर फक्त मॅडम लिहा आणि कॉमा टाका. ओके, I am studying in your school in standard 10 division B. Okay, I need to travel for a family function to Delhi. My entire family is attending the function. Request you to please allow me a leave from 1st August to 3rd of August 2025. I will assure you that I will complete all my classwork and homework missed in this period. Yours sincerely, XYZ. Okay, तर हे शॉर्ट मध्ये आपण एक्सप्लेन केलं आहे की आपल्या फॅमिलीचा फंक्शन आहे and the entire family is going out. So I also need a leave from 1st to 3rd and you have written yours sincerely and then your name. ठीक है? Let's see the second letter. Imagine you are Rahul Shah. You live in sector 3, Jalandhar Nagar. Write letter to municipal department regarding the overflowing garbage bins outside your colony. आता तुमच्या कॉलनीच्या बाहेर जे गार्बेज बिन्स आहेत ते ओव्हरफ्लो होतोय असा सिनॅरिओ तुम्हाला या लेटर मध्ये दिला आहे. सो यू हॅव टू इमॅजिन दॅट यू आर राहुल शहा आणि तुम्ही हा लेटर लिहित आहात. ओके, टू द म्युनिसिपल डिपार्टमेंट. सो सी द फॉर्मॅट. सर्वात आधी तुमचा ऍड्रेस येणार, सेक्टर 3 जालंधर नगर. ओके, देन विल बी द डेट, द म्युनिसिपल कमिशनर. आता त्याचा डेझिग्नेशन लिहिला आहे. ओके, द म्युनिसिपल कमिशनर. देन सब्जेक्ट येणार तुमच्या लेटरचा, ओव्हरफ्लोईंग गार्बेज बिन्स. रिस्पेक्टेड सर और मॅडम, I am writing on behalf of the residents to bring your immediate attention concerning the irregular garbage clearance in our area. म्हणजे तुम्ही लिहित आहे की मी सगळ्या ऑन बिहाफ म्हणजे सगळ्यांच्या वतीने मी हा लेटर लिहित आहे. कन्सर्निंग द इरेग्युलर गार्बेज क्लिअरन्स म्हणजे इरेग्युलर म्हणजे रोज जे कचरा उचलायला येतात ते येत नाही आहे, रेग्युलरली हे होत नाहीये. दॅट इज व्हाय आय एम रायटिंग दिस लेटर. This has resulted in accumulation of waste and overflowing bins. I live in sector 3. The garbage bins are not being cleared regularly.
which has resulted in flowing of waste on roads and stray animals are making it worse. तर इथे लिहिलं आहे मी सेक्टर 3 मध्ये राहतो. जे गार्बेज बिन्स आहेत ते रेग्युलरली क्लीन नाही होत आहे. त्याच्यामुळे त्याच्यामधून जो कचरा आहे तो रस्त्यांवरती पडतोय. आणि जे स्ट्रे अॅनिमल्स आहे म्हणजे कुत्रे, मांजरी हे सगळे ते ते कचरा अजून पसरवतात सगळीकडे. ह्याच्या पुढे तुम्ही लिहू शकता द फॉर्मल स्मेल of garbage is unbearable and is causing spread of many diseases in our colony. Okay, it is unbearable and it is causing spread of many diseases in our colony. हे spread आहे SPREAD. Okay, spelling mistake आहे. I'll correct it later. We request you to look into this matter urgently and trust that the issue will be resolved. आता मी या 3 पॅरेग्राफ मध्ये हा लेटर संपवला आहे. ओके, सर्वात आधी लिहिलं आहे की कशासाठी मी हे लेटर लिहिते आहे. सेकंड मी लिहिलं आहे काय कॉज आहे ज्याच्यामुळे ओव्हरफ्लो होतं. आणि थर्ड मध्ये मी रिक्वेस्ट केली आहे की हा इश्यू रिझॉल्व्ह करा. युअर सिन्सिअरली XYZ. और यू कॅन राईट सॉरी हिअर इट विल कम राहुल शहा. ओके, युअर सिन्सिअरली राहुल शहा. आणि त्याच्या खाली तुम्ही बस तेवढंच लिहायचंय. ओके, सो दीज आर फॉर्मल लेटर्स. मी माझ्या शॉर्ट्स मध्ये लेटर्स अपलोड करणार आहे. फॉर्मल लेटर्स अजून 2-3 टाइप्सचे. सो यू कॅन स्टे कनेक्टेड विथ मी. ओके, लेट्स लर्न इनफॉर्मल लेटर्स. इनफॉर्मल म्हणजे जे पर्सनल लेटर्स आहेत ते. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड आस्किंग अबाउट हर ट्रिप टू जर्मनी. तुमची फ्रेंड जर्मनीला गेलेली ट्रिपला, तिला तुम्ही लेटर लिहित आहात की कशी तुझी ट्रिप होती. ओके, सो हिअर यू हॅव रिटन युअर ऍड्रेस अँड युअर फुल ऍड्रेस इज देअर. ओके, डेट लिहिली आहे तुम्ही की 24 ऑगस्टला मी लेटर लिहितो. डिअर रीमा. आता इकडे सब्जेक्ट लिहायची गरज नाही. वी कॅन डायरेक्टली स्टार्ट विथ डिअर. ओके, डिअर रीमा, आय वॉज very excited upon hearing your return from your dream country last week. आता माझ्या फ्रेंडची ती ड्रीम होती की तिला जर्मनीला जायचंय. तर मी तो लेटर तसा स्टार्ट केला की मी खूप एक्सायटेड होती. I hope you enjoyed your trip. I have been waiting eagerly to write this letter and ask you about your trip. म्हणजे मी खूप आतुरतेने थांबलेली की तुला विचारायला की तुझी ट्रिप कशी होती. Since this was your first solo foreign journey, I appreciate your braveness as you were alone in this new country. आता ती सोलो जर्नी होती म्हणजे ती एकटी गेलेली जर्मनीला. ओके, when you left, I started exploring Germany online. ती जेव्हा गेली तेव्हा मी पण ऑनलाईन सर्च करायला लागली की जर्मनीमध्ये काय काय आहे. I realized how beautiful European countries are. Germany is in Europe. ठीक आहे. I would love to hear everything about Germany from you. I hope you explored their culture and met amazing people out there. I spoke to auntie last night and she told me that you were tired upon arrival. म्हणजे मी काल कॉल केलेला बट आंटीने सांगितलं म्हणजे तुझ्या आईने सांगितलं की तू आराम करत आहे. ओके, I also informed her that I am coming to visit you all in the coming Sunday. Sorry. सो तर तुम्ही लिहिलं आहे की मी या संडेला तुला भेटायला येणार आहे. ओके, देन पुट युअर फेथफुली अंकिता. ठीक आहे, यू कॅन राईट युअर सिन्सिअरली ऑल्सो, इट डझंट मॅटर. तर हा पण लेटर छोटूसाच लिहा तुम्ही. बी क्रिस्प. जास्त आपण लिहायला जातो ना तर आपण मिस्टेक्स करतो, ग्रामॅटिकल किंवा स्पेलिंग मिस्टेक्स. सो जितकं छोटं होईल तितकं लिहा आणि क्लोज करून टाका तुमचा लेटर. ओके, तुमचा टाइम सुद्धा वाचेल. Write a letter to your friend to invite them to birthday party of your younger sister. तुमच्या बहिणीचा बर्थडे आहे, तुम्ही तुमच्या फ्रेंडला इन्व्हाइट करताय. So you have written address of Gita Vihar, Raniganj. Date 20th February 2025. So date is must in all the letters. Okay. Dear Neha, I hope you and your family are in best of health. I am inviting you to my younger sister's 16th birthday party. I have seen your bonding very well. Hence I am planning, hence च्या नंतर कॉमा दिलाय. ओके, hence I am planning to surprise her with your presence on her special day. It would be great if you could take out time and reach on the following venue on the below mentioned time. Venue दिला आहे. venue म्हणजे ज्या जागेवर पार्टी होणार आहे ते ABC बँक्वेट हॉल. टाइम दिला आहे, तुम्ही इकडे 7 PM सुद्धा लिहू शकता. ड्रेस कोड इज पिंक. Your presence will really make a difference.
विथ लव्ह युअर बेस्ट फ्रेंड रीना. ओके, यू कॅन राईट युअर सिन्सिअरली रीना असं पण लिहू शकता. ठीक आहे. सो दिस इज अ व्हेरी पर्सनल लेटर. तिचा बहिणीचा बर्थडे आहे, तिने हा लिहिला आहे. यू कॅन राईट इन युअर ओन वर्ड्स. खूप सिम्पल लँग्वेज मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. जास्त हाय फंडू लँग्वेज नका यूज करू, अदरवाइज दे विल डिडक्ट सम मार्क्स. तर एवढूसाच आहे, दिसतंय हे फक्त 5-6 लाईन्स आहे ज्याच्यात मी माझा लेटर क्लोज केला आहे. ओके, सो आय हॅव एक्सप्लेन्ड यू द लेटर, पार्ट्स ऑफ लेटर. ओके, फॉर्मल आणि इनफॉर्मल दोन दोन लेटर्स मी इच कॅटेगरी मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केले आहे. आय विल बी अपलोडिंग शॉर्ट, सो यू स्टे कनेक्टेड अँड थँक यू फॉर वॉचिंग द लिओ. बाय बाय.